हिंगोलीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन, ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी। मंत्री संजय राठोड यांची बंजारा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची भूमिका, आरक्षण कृती समितीची बैठक घेऊन मार्ग काढावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती। नाशिकमधील मनमाडचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला, शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदरडी धरण ओव्हरफ्लो। अहिल्यानगरमध्ये ढगफुटी सदृश्य पावसानं रस्त्यावर खड्डेच खड्डे, प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांचं अनोखं आंदोलन। वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना सरकारकडून 145 कोटी 35 लाख 43,000 रुपयांची मदत मंजूर, सरसगट मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी। अमरावतीत तहसीलदारांपुढे शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा, खराब सोयाबीन घेऊन शेतकरी तहसील कार्यालयामध्ये पोहोचले, दिवाळीआधी मदत करण्याची केली मागणी। अहिल्यानगरमध्ये पावसाचा हाहाकार, अतिवृष्टीनं शेतीचं मोठं नुकसान, राधाकृष्ण विखे पाटलांनी नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी। पुण्याच्या माळुंगेमध्ये टवाळखोरांची दुकानावर दगडफेक, किरकोळ कारणावरून दगडफेक, तर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। चंद्रपूरमधील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू, कुटुंबियांना 50,000 रुपयांची आर्थिक मदत, शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।